नमस्कार मंडळी, आज बेत आहे उपवासाच्या आप्प्यांचा। आप्पे हे वरून कुरकुरीत आणि आतून मऊसूद असे तयार होतात। त्यासाठी लागणारे साहित्य मी इथे घेतलेले आहे 1 वाटी भगर, अर्धा वाटी साबुदाणा, पाव वाटी शेंगदाणे, अर्धा वाटी दही, चवीनुसार मी इथे शेंदो नमक घेतलेला आहे आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। सर्वप्रथम गॅसवरती कढई ठेवून कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये आपल्याला घेतलेली भगर, साबुदाणा मंद आचेवरती आलटून पलटून मिक्स करत करत हलकंसं गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेताना आपलं पीठ एकदम बारीक तयार व्हायला पाहिजे। असंच मी हलकंसं गरम करणार आहे, रंग वगैरे अजिबात बदलू द्यायचा नाहीये। हलकंसं गरम झालं की थोडंसं थंड करून घेतलं आणि आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक पीठ होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये चमच्यानं फिरवून एकदम बारीक पीठ होईपर्यंत आपण याला मिक्सरला फिरवून घेणार आहोत। हे बघा, मिक्सरला फिरवून एकदम बारीक पीठ तयार झालेलं आहे। मी बोटावरती घेऊन बघत आहे, एकदम चरचरीत थोडंसंही नाही, एकदम सॉफ्ट असं पीठ तयार झाले। आता याला एका पातेल्यामध्ये काढून घेऊ। पीठ पातेल्यामध्ये काढून झालं की आपण घेतलेलं अर्धी वाटी दही, त्याला थोडंसं मी चमच्याच्या साहाय्याने फेटून घेतलेलं आहे आणि ते दही आपण पिठामध्ये टाकून घेणार आहोत। पिठामध्ये दही टाकून घेतलं की थोडं थोडं पाणी करत पीठ आपल्याला एकदम घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे। उंडा वगैरे नाही करायचा, आपल्याला आप्प्यांना जसं बॅटर लागतं तसंच बॅटर तयार करून घ्यायचं आहे, एकदम घट्टसर असं। चमच्याच्या साहाय्याने फेटत फेटत मी इथे पीठ मिक्स करून घेत आहे। एकदम दाटसर असं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी जसं लागेल तसं यामध्ये ॲड करून पीठ तयार करून घेते। एकदम सरसरीत असं थिक पीठ तयार करून झालेलं आहे, चमच्यावरून अलगद पडत आहे। आणि आता याला आपण थोडंसं मीठ घालून परत एकदा मिक्स करून घेऊयात। सर्व मीठ एकजीव होईल इतपत आपण याला परत एकदा मिक्स करून घेऊ। आप्प्यांचा आपला बॅटर इथं तयार झालेला आहे आणि आता आपण चटणीसाठी इथे एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 पाव वाटी घेतलेले शेंगदाणे पाणी घालून अर्धा तास भिजत घालणार आहोत। पाणी घातलेलं आहे आणि असंच आपल्याला अर्धा तास सोडायचं आहे भिजण्यासाठी। शेंगदाणे भिजत घातलेत, आता लगेच गॅसवरती आप्पे पात्र ठेवून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण थोडं थोडं तेल घालून घेणार आहोत। गॅस देखील आपण चालू करून घेतलेला आहे। थोडं थोडं तेल घालून सर्व साच्यांना तेल पसरवून घेतलं की लगेच यामध्ये आपण तयार करून घेतलेले चमच्याच्या साहाय्याने बॅटर यामध्ये घालून घेणार आहोत। अगोदर आपण साईडच्या कडेच्या आप्पे पात्राच्या वाट्यांमध्ये बॅटर घालून घेणार आहोत, जेणेकरून आपले आप्पे सर्व एकसारखे शॅलो फ्राय होऊन तयार होतील। अगोदरच मध्ये जर बॅटर घातलं तर आतले भाजतात आणि साईडचे थोडेसे पांढरटच राहतात, त्यामुळे मी अगोदर साईडनं घालून घेणार आहे आणि नंतर आपण आतल्या साच्यांमध्ये बॅटर घालून घेऊ। हे साईडचे साचे भरून झाले की आतले देखील आपण बॅटरच्या साहाय्यानं साचे भरून घेऊयात। सर्व साच्यांमध्ये बॅटर भरून झालं की आपण यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटावरती असंच मंद आचेवरती फ्राय होण्यासाठी झाकून ठेवूया। 2-3 मिनिट झाकून झालं की आपण याला चमच्याच्या साहाय्यानं आलटून पलटून घेऊया। हे बघा, एकदम सुरेख असा रंग आलेला आहे आणि आता याला पलटून घेऊयात। आपल्याला गोल गुटगुटीत जर आप्पे हवे असतील तर थोडं ओलं पीठ असेल तेव्हाच आपल्याला याला आलटून पलटून घ्यायचं आहे। मी थोडंसं जास्त भाजल्यानंतरच आलटून पलटून घेतलेलं आहे, जेणेकरून मोडणार नाही। हे बघा, एकदम सुरेख आणि गोल गुटगुटीत आपले आप्पे बनवून तयार झालेले आहेत। रंग देखील किती सुरेख आलेला आहे। चला तर आता सर्व आप्पे आपण काढून घेऊया। अशाच प्रकारे सर्व आप्पे आपण इथे बनवून घेतलेले आहेत आणि आता
लगेच चटणी करायला घेऊ। चटणी करण्यासाठी इथे एक भांडं घेतलेलं आहे मिक्सरचं, त्यामध्ये सर्व शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत। सर्व शेंगदाणे घालून झाले की यामध्ये आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या तुकडे करून घालायचे आहेत। मिरच्यांचे तुकडे केलेले घातले की लगेच वरतून आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ देखील ॲड करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। एकदम आपली पेस्ट व्यवस्थित बनवून तयार झाली, जेणेकरून आपल्या आप्यांच्या तुकड्यांना एकदम छान अशी चिपकून आप्पे खायला एकदम मजा येईल। हे चला मंडळी बसा खायला, आप्पे आणि चटणी दोन्ही देखील तयार झालेली आहे। माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा।